नमस्कार, मी डॉक्टर विद्या होले होन्नूर न्यूज चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण वेगळ्या विषयावरती आणि वेगळ्या व्यक्तीशी बोलणार आहोत. हे नमस्कार, सुनील साळुंके हे पुण्यामध्ये असतात पण आहेत प्रॉपर साताऱ्याचे. तर तुम्ही तुमची माहिती सांगा आणि तुम्ही काय करता वेगळं ते पण सांगा. कृपया तुम्ही सांगितलं तर आम्हाला सगळ्यांना जास्त छान वाटते. मी सुनील साळुंके, मी सर्व्हिस करतो. सकाळचा जो वेळ आहे तो मॉर्निंग वॉक झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी मी गार्डनचे मेंटेन करत असतो. तर त्यासाठी बऱ्याच प्रकारची झाडं लावलेली आहेत. त्याच्यामध्ये कढीपत्ता आहे, निशिगंध आहे, फणस आहे, मोगरा आहे. अशा विविध प्रकारची झाडं लावलेली आहेत. पण ती नुसती झाडं लावून सुद्धा चालत नाही. त्यासाठी लागणारं खत पाणी आहे ते तयार करण्यासाठी घरीच तयार करता खत? हो. हो का? अरे बापरे, एवढ्या छोट्या जागेमध्ये कसं काय करता बरं? हा, तर त्याच्यासाठी ही अक्सी सोल्युशन म्हणून मशीन आहे. तर त्याच्यामध्ये ही असं उघडून त्याच्यामध्ये कचरा जो आपल्याकडे किचन वेस्ट मध्ये असतो तो कचरा आपण याच्यामध्ये टाकायचा आहे. बर बर बर. आणि तो टाकल्यानंतर त्याला 3 वेळा पुढे ती की आहे ती काढायची. बर. ते 3 वेळा पुढे फिरवायचं. बर. अच्छा. आणि नंतर रिवर्स 3 वेळा. अच्छा, म्हणजे एकदा कचरा टाकल्यावरती परत असं फक्त करायचं. बर. आणि हे परत लॉक करून ठेवायचं. बर. अच्छा. असं दररोजचा जो कचरा तयार होतोय किचन मध्ये वेस्ट, तो याच्यामध्ये टाकून हे करायचं. साधारण हे भरण्यासाठी एक महिना लागतो. बर. आणि त्याच्यामध्ये साधारणपणे अच्छा. 30 किलो तयार होतं. बर. तर अरे 30 किलो तयार झाला असेल तर त्याच्यातलं 25% जे आहे ते आपण आतच ठेवायचं. त्याचं कारण आहे की पुढची बॅच लावण्यासाठी ते आपल्याला यूज होतं. अच्छा, मग असा हे खत तयार होतं का? हो. अरे बापरे, किती छान आहे हे हे खत. अशा प्रकारे खत तयार होतं त्याचं. बरं, तुम्हाला ही आवड कशी काय निर्माण झालेली आहे? म्हणजे तुम्ही कुठले आहात नेमके आणि तुम्ही हे इथे कधीपासून करता आहात? नाही, मी आहे मूळचा पाटण, तालुका पाटण आणि जिल्हा सातारा. बर. माझे वडील शेतकरी होते. अच्छा. त्याच्यामुळे ही थोडीफार आवड आहे. बर. आणि त्याच्यामुळे मग मी असं ही कुंड्या करत करत मी आता टेरेसवर सुद्धा साधारण 100-1 झाडं लावलेली अरे आहेत. बापरे, म्हणजे मग तिथे मोठी झाडं पण लावली आहेत तुम्ही? हो म्हणजे असं पेरू, शेवगा वगैरे? हो, सगळे त्याला पण फळं येतात? हो, त्याला पण वा, फळं येतात. किती छान ना. शेवगा आहे, पेरू आहेत, मिरच्या लावलेल्या आहेत, बर बर पालक सुद्धा काढलेला आहे, बर. लाल माठ आहे, कोथिंबीर आहे. अरे वा. आणि विविध तुम्ही प्रकारचे घरी फुलझाडे. सगळे भाजीपाला तयार हो. करता? बर बर. आणि आता जास्वंद पण दिसते इथे छान, कढीपत्ता आहे. वा, म्हणजे जागा लहान असली तरी पण आपण हे सगळं करू शकतो. हे तुमच्या ह्याच्यावर खूप छान. धन्यवाद, तुम्ही खूप छान आम्हाला माहिती दिली. थँक्यू. सिटी मराठी न्यूज चॅनल तर्फे धन्यवाद.